नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुलीच्या लग्नासाठी बापानं एक चांगलं स्थळ आणलं, पण मुलीनं उलट उत्तर देत मी लग्न करेल तर प्रेम केलेल्या मुलासोबतच करेल. हे उत्तर ऐकून संतापलेल्या बापानं थेट तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह सुरुवातीला विहिरीत टाकला, मात्र त्यानंतर हा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीनं त्याने ओढ्यात पुरला. नेमकी घटना काय घडली आणि पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केला हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. 17 एप्रिल रोजी कर्नाटकातील सिरा पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नीनं रडत रडत आपली 17 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तारुण्यात आलेली मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली असावी असा प्राथमिक अंदाज घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली. त्यामुळं मुलीच्या बापाने घाबरून घरातून काही पैसे घेऊन आपल्या दुचाकीवरून घर सोडून निघून गेला आणि इथंच मुलीच्या खुनाचा टर्निंग पॉइंट ठरला. तिमरायप्पा वय 48, राहणार निंबेमरादाहाली, तालुका सिरा, जिल्हा तुमकुरू यांना मेघना नावाची एक मुलगी असून मुलगी मोठी झाली. यासाठी तिचं लग्न जमवण्याचा प्रयत्न वडील तिमरायप्पा करत होते. दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी घरामध्ये तिच्या लग्नासाठी एक स्थळ आणल्याची चर्चा करू लागली. मात्र त्याच वेळी मेघनाने त्या स्थळाला विरोध करत म्हणाली की मी लग्न केलं तर त्याच मुलाशी करेल, नाहीतर नाही. हे शब्द ऐकून बापाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपला राग शांत करत ते बाहेर गेले, पण डोक्यात पडलेल्या ठिणगीने काळजात आग लावली होती. आपल्याच पोटच्या मुलीने आपला विरोध करून पै पावण्यात आबरू घालवली, कारण आईच्या नात्यातीलच मुलावर ती प्रेम करत होती. या संतापात त्याच्या डोक्यात लेकीचा जीव घ्यायचा विचार वादळ घालू लागलं. त्यामुळे त्याने मेघनाला शेतामध्ये बोलवले. आईला वाटलं लग्नाबद्दल तिला समजावून सांगायचं असेल, मात्र घडलं विपरीत. शेतात आलेल्या मेघनाचा जन्मदात्या बापाने रागाच्या भरात थेट गळाच आवळला. काही समजायच्या आत ती निश्चित पडली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बापाने तिचा मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिला. मग मृतदेह फुगून वर येईल आणि पोलीस तपास करतील या भीतीने त्याने पुन्हा मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री शेताजवळील असणाऱ्या एका ओढ्यामध्ये पुरला. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तपास वेगात सुरू केला. हे जाणून वडिलांनी घरातून पैसे आणि दुचाकी घेऊन निघून गेले. मात्र 2-3 दिवस झाले तरी नवरा घरी येईना. मोबाईल बंद लागू लागलाय. मुलीच्या बेपत्ता होण्याच्या टेन्शनमध्ये त्यांनी काही बरं वाईट तरी केलं नसेल ना या भीतीने आईने पोलीस स्टेशनमध्ये गाठले आणि नवरा देखील मिसिंग असल्याचं दाखल केलं. तेव्हा पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता काहीच दाखवत नव्हते. वास्तविक बापाने पहिला मोबाईल बदलून सेकंड हँड मोबाईल घेत त्यामध्ये नवीन सिम घातले होते. त्यामुळे त्याचा तपास लागत नव्हता. परंतु पोलीस आपला शोध घेऊ लागले याची चाहूल लागताच त्याने गावातील एका मित्राला नव्या सिमवरून फोन केला आणि तिथेच तो फसला. त्या मित्राने लगेच घरी येऊन ही माहिती दिली. पत्नीने ही माहिती पोलिसांना दिली. लगेच पोलीस सतर्क झाले. त्यांनी या नवीन सिमवरील नंबरचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा तो गावातच लपून बसल्याचं आढळून आलं. पोलिसांनी आपला फौजफाटा घेऊन त्याला मोठ्या शिताफीने पकडले. सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरे दिले, मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगून मुलीची हत्या करून पुरल्याचा गुन्हा कबूल केला.